या सगळ्याविषयी बोलण्याकरता माजी सचिव अनंत कळसेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार कळसे सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। पहिला महत्त्वाचा मुद्दा, विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे का? 5 दिवसांकरता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं हे निलंबन करण्यात आलेलं आहे या सगळ्या शिवीगाळ प्रकरणी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या मला वाटतं इतिहासामध्ये, कारण हे अत्यंत जुनं सभागृह आहे, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून सुद्धा महाराष्ट्र विधान परिषद अस्तित्वात आहे। तर विधान परिषदेच्या इतिहासात, कारण हे ज्येष्ठाचं सभागृह आहे, एक प्रकारे याला एक वेगळा दर्जा आणि प्रतिष्ठा आहे। तर विधान परिषदेच्या इतिहासात विरोधी पक्ष नेता अशा जबाबदार व्यक्तीविरुद्ध निलंबनाची कारवाई झालेली आहे। तर ही एक घटना अभूतपूर्व आहे आणि कदाचित माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला निलंबन केले गेलेलं आहे आणि विधान परिषदेच्या इतिहासात सुद्धा याची नोंद होईल की सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्याला असं निलंबनाचा सामना करावा लागला। कारण ते आज जे वृत्तपत्रातून दिसतंय की त्यांनी शिवीगाळ वगैरे काही केलेली आहे असं सगळीकडे उल्लेख आहे। तर त्यामुळे ही पहिलीच घटना आहे असं मला वाटतं। पण एकूणच या सगळ्या मुद्द्यानंतर काल जो काही प्रकार झाला, आज निलंबनाची कारवाई तर झालीच, पण या सगळ्या घडामोडीनंतर मात्र त्या वास्तूविषयी, त्याच्या प्रतिष्ठेविषयी मात्र अनेक सवाल उपस्थित करण्यात आले। विरोधी पक्ष नेत्यांकडून अशा प्रकारे वर्तन, किंबहुना आपण म्हणूया लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारे वर्तन होतं, एक सामान्य माणूस म्हणून लोकप्रतिनिधींकडून अशा वर्तनाची बिलकुलच अपेक्षा नसते। हे अगदी योग्य आहे, लोकप्रतिनिधींकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसते, पण शेवटी ह्युमन नेचर, मानवी स्वभाव हा त्यात महत्वाचा घटक ठरतो। लोकप्रतिनिधी असले तरी शेवटी ते म्हणजे मनुष्य आहे आणि त्यांचाही कधी कधी तोल जाऊ शकतो। काही घटना अशा घडतात की त्यामुळे कदाचित विरोधी पक्ष नेत्याचा तोल ढासळला असावा आणि यामधूनच अशा अप्रिय घटना घडल्यात असं माझं मत आहे। आणि हे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणजे समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे ही जरी म्हणजे अनपेक्षित आणि अपवादात्मक घटना असली तरी ही अक्षम्य आहे निश्चितच। असं वर्तन असं व्हायला नको, पण त्यामध्ये सुद्धा बरीचशी कारणं असू शकतात, प्रोव्होकेशन असू शकतं, ही सुद्धा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। आणि त्यामुळे या सभागृहाची प्रतिष्ठा असं काही एका घटनेमुळे ढासळली असं काही नाही। या सभागृहाने फार उत्तम काम महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासात केलेलं आहे। अगदी, पण या सभागृहाची गरिमा राखणं हे अर्थातच या लोकप्रतिनिधींचं काम आहे। धन्यवाद कळसे साहेब, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। शिवीगाळ